आजचा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमा विशेष. श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. मग ते आई वडील तर आपले पहिले गुरु असतातच, नंतर शिक्षक असतात, नंतर आपण जर नवरा सगळ्यांना चांगला मिळतोच असं नाही आणि मिळाला तर तो आपला गुरु होतोच असं नाही. सासू सासरे पण आपले गुरु असतात, नवरा पण आपला गुरु असतो. तर आपण मानण्यावर आहे आपला गुरु कोण आहे ते. तर चला, आज सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे, मुलीला शाळेत सोडलेलं आहे, सगळं आवरलेलं आहे, देवपूजा पण झालेली आहे आणि आता मी मुलीला स्कूलमधून घेऊन पण येत आहे. येता येता मी स्वामींना पण जाऊन आले. आज गुरुपौर्णिमा आहे, म्हटलं चला स्वामींना पण जावं आणि स्वामींच्यासाठी पण मी छान असा प्रसाद केला होता घरी. म्हणजे लापसी केली होती. म्हणजे आम्ही ह्याला गव्हाचा शिरा म्हणतो किंवा सांजा पण म्हणतो, दलिया पण म्हणतात कोण कोण, प्रत्येकजण वेगळं वेगळं म्हणत असतं. तर इथं मी बनवत आहे छान असा तुपातला, तूप टाकत आहे. त्यानंतर तुपामध्ये मी छान भाजून घेणार आहे. चांगला भाजला की खूप छान हा काय ते लापसी खूप छान लागते. तर चांगली भाजून घेते आणि झटपट होते बरं का. कुकरमध्ये केली ना खूप वेळ लागत नाही, एक 5-10 मिनटं लागतात. 3-4 शिट्ट्या काढायच्या आणि त्यानंतर मग गूळ टाकून छान शिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये पण ड्रायफ्रुट्स काही टाकणार असाल तर टाका. मी याच्यामध्ये फक्त काजू टाकणार आहे आणि गूळ टाकणार आहे. गूळ घालून केल्यानंतर खूप छान लागतो लागतो. तर चला, हे पटपट करून घेऊया आणि पुढचं मग नंतर पुढं सांगते मी. हा सांजा खूप छान असा शिजलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. 3-4 शिट्ट्यामध्ये खूप चांगला शिजतो. गूळ घातलेला आहे, थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. तुम्ही बडीशेप पूड पण घालू शकता, सुंठ पूड पण घालू शकता, कारण खमंग असा वास येतो. त्यानंतर तुपामध्ये इथं मी काजू असे तुकडे तुकडे करून मी छान असे भाजून घेतलेले आहेत, जेणेकरून त्या लापसीमध्ये टाकल्यानंतर ते असं दातामध्ये येतील आणि कुडकुडीत लागतील. त्यानंतर बघा, इथं तुम्ही बघू शकता, इथं लापसी किती छान झालेली आहे. बिना काजू बदाम घालता पण खूप छान लागते. तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी पण चालतं. आता मी इथं घातलेलं आहे, छान असं तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे, छान हलवून घेणार आहे आणि आपली इथं मग लापसी तयार होते आणि मग देवाला नैवेद्य पण दाखवून घ्यायचा आहे. इथं माझं थोडंसं दूध फाटलं होतं. मी हे काही फेकून दिलं नाही, कारण आता माझ्याकडे पनीर मेकर आहे. त्यामुळे थोडं जरी दूध फाटलं तरी मी पनीर बनवते आणि पनीर बनवायला ठेवलं. इथं देवाला नैवेद्य मी घेतलेला आहे काढून. देवपूजा पण खूप सुंदर झाली होती माझी. आणि ही अगरबत्ती आहे ना, स्वामी नावांची अगरबत्ती आहे. वास इतका येतो ना आणि खूप वेळ चालते. अख्खा घरभर वास पसरलेला असतो आणि इतकं मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण ही अशी अगरबत्ती घेऊ शकता. त्यानंतर मला बाकीचा स्वयंपाक करायचा होता. चपात्या वगैरे केल्या आणि इथं शेपूची भाजी पण केलेली आहे. शेपूच्या भाजीमध्ये मी जगभरातले मसाले अजिबात घालत नाही. फक्त मी मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट, मिरचीची फोडणी, लसूण एवढंच घालते, बाकी काही घालत नाही. आणि छान म्हणजे फोडणी व्यवस्थित बसली ना, एकदम खमंग वास घरभर पसरतो आणि भाजी खूप छान लागते. तुम्ही
भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. तर मी आज भाकरी नव्हती केली, चपात्याच केल्या होत्या. चपातीबरोबरच खाल्ली होती. तुम्ही बघू शकता भाजी कशी झालेली आहे. मीठ वगैरे टाकून मी छान अशी वाफवायला ठेवलेली आहे. आणि असं तुम्ही स्वयंपाक करत करत कोण कोण क्लीन करतं मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि म्हणजे असं नाही का, थोडं जरी गॅसवर पडलं ना काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवताना ते कसं तरी होतं. त्यामुळे सारखं असं नाही का क्लीन करावं असं वाटतं. आणि क्लीन करून झाले की हात पण धुवा असं वाटतं. तुम्ही असं करता का मला नक्की सांगायचं आहे बरं का. आणि हे असं करण्याच्या चक्करमध्ये ना चुकून गॅस पण असा मोठा झाला. आणि हे असं क्लीन करण्याच्या चक्करमध्ये माझ्या हाताला पण खूप जोरात चटका बसलेला आहे बरं का. म्हणजे काय झालं, ह्याच्या आधी मी 2 कुकर ठेवले होते, पुढे एक आणि पाठीमागे एक. आणि थोडंसं उडलेलं माझं स्वयंपाक करताना. तर मी ते क्लीन करताना डाव्या हाताने करत होते आणि माझ्या हाताला एवढा जोरात चटका बसला ना, आता थोडंसं ते बरं दिसायला लागलं आहे. इतका मोठा फोड आला होता त्याला. आणि चंद्रकोर, माझी मुलगी म्हणत होती, आई तुला इथं चंद्रकोरसारखं भाजलेलं आहे ना, ते चंद्रकोरसारखं दिसत आहे. तर असं स्वयंपाक करत करत क्लिनिंग करायची कोणाला सवय आहे बघा. हे क्लिनिंग करायच्या, अतिस्वच्छता करण्याच्या चक्करमध्ये ना हे भाजलेलं आहे मला. तर काय करायचं, तुम्ही पण असं करत असाल का? कारण मनच राहत नाही, स्वच्छता खूप आवडते ना त्यामुळं. त्यानंतर मी स्वामींना तर जाऊन आलेली आहे आणि पाऊस पण येत आहे बघा. आणि मला जंगली महाराजांच्या मंदिरात पण जायचं आहे. इथं पुण्यामध्ये जंगली महाराजांचं मंदिर खूप फेमस आहे बरं का. आणि तिथं मी जाणार आहे. स्कूलमधून मुलीला आणल्या आधी मी जेवले. डब्याला सकाळी मी डाळ पण केली होती. आणि हे लोणचं मी घरी बनवलेलं आहे बरं का. लोणच्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. ताक हे आमच्या घरी कंपल्सरी असतं. आणि मुलीला दलिया आणि दूध दिलं खायला. तिला दलियाबरोबर ते सांजा लापसी केली ना, त्याच्याबरोबर दूध खायला खूप आवडतं. त्यानंतर मी आलेली आहे जंगली महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथं खूप उत्सव चांगला असतो. प्रसाद वगैरे असतो. प्रसाद वगैरे तर काही घेतला नाही मी, पण या मंदिरात आल्यानंतर मला इतकं भारी वाटतं. एक अगदी मन माझं प्रसन्न होऊन जातं. इथून हलावंसं वाटत नाही. आणि माझ्या रांगोळीच्या चॅनलवर मी जी सेवा करते ना रांगोळीची, ती याच मंदिरामध्ये करत असते. आणि त्यानंतर मी आले घरी. मला फिजिओथेरपीला पण जायचं होतं, फिजिओथेरपी पण केली. आणि इथं मी साड्या काढल्या होत्या, म्हणजे एकच कपाट काढलं होतं. आणि मला कसं लावावंसंच वाटत नव्हतं. मी कसं पण लावून टाकलं, म्हणजे व्यवस्थित लावलंच नाही. पण मी लवकरच मी जी साडी कलेक्शन आहे ना त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. खूप छान छान साड्या आहेत माझ्या सासूबाईंच्या वगैरे. तर मी याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. कपाट लावायला घेतलेलं, पण इतका कंटाळा आला ना दिवसभरात, त्यामुळे मी कसं पण म्हणजे आहे इतकं क्लिअर नाही लावलं आहे. अशा साड्या फक्त मी ठेवून दिल्या. यातल्या बऱ्यापैकी साड्या मी अजून घातलेल्या पण नाही आहेत. तर मी लवकरच तुम्हाला साडीचं कलेक्शन माझं दाखवणार आहे. काठपदरच्या साड्या, सिंपल साड्या वगैरे भरपूर अशा साड्या आहेत. ह्या खायचं नाही आहेत. अजून 2 कपाटं फुल भरलेली आहेत. त्यानंतर माझी मुलगी, आम्ही टेरेसवर गेलेलो. टेरेसवर आम्ही जे पेरलेलं ते आले बघा. मी इथं पालक आलेला आहे, इथं मेथी पण आलेली आहे. कोथिंबीर काय इतकी म्हणावी तशी चांगली नाही आली. परत इथं दोडकाचं पण आम्ही हे लावलेलं बी, दोडका पण चांगला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि नेहमी आम्ही टेरेसवर थोडं असं पेरलेलं असतं. त्याच्यातमधून आम्हाला पालक, मेथीचं इतकं छान माझे एका टायमाचे नाश्त्याचे पराठे तरी होतात. एवढं छान वाटतं हे सगळं बघून. आणि त्यानंतर लिंबू तर आमचे घरचेच असतात. शेवग्याची शेंग असते, कढीपत्ता आहे, कोरफड वगैरे सगळं आहे. 2 आंब्याची झाडं आहेत, त्याला आंबे पण लागतात. चिक्कूचं झाड आहे. आणि हे खूप छान वाटतं. त्यानंतर आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर माझं दूध छान असं उत्तू गेलेलं आहे. आणि यावेळी मला अजिबात हे झालं नाही, मला आनंद झाला. आज गुरुपौर्णिमा आहे आणि माझं दूध उत्तू गेलेलं आहे. म्हणतात ना चांगलं असतं दूध उत्तू गेलेलं. तर इथं माझं संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता. आणि इथं मी दूध पण गरम करायला ठेवलेलं, म्हणजे संध्याकाळी म्हणजे थंड झाले की मी फ्रीजमध्ये ठेवून टाकते. आणि इथं माझं दूध अर्ध्याच्या वर पातेलं होतं, तेवढं निम्मं माझं वाया गेलेलं आहे, उत्तू गेलेलं आहे. तर चला आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.